सोमवारी झालेल्या महासभेत प्रशासनातर्फे सिंहस्थ कामाच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले। यावेळी नाशिक महानगरपालिकेतील सर्व अधिकारी यांनी आराखड्याची सभागृहातील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सदस्य यांना माहिती दिली। यावेळी महापौर हिमगौरी आडके यांनी दिलेले आदेश गोटेधारकांसाठी रिसायकल यंत्रणा बंधनकारक करत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणार। नंदिनी नदीच्या निळ्या पुरेशीतील अतिक्रमण हटवण्यासाठी तातडीने नोटीस द्यावी। नाशिक रोड परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी वालदेवी नदीवर कॉपर डॅम चालू करावा। एकाच ठिकाणी 3 वर्षापेक्षा जास्त सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देशन देखील महापौर हिमगौरी आडके यांनी दिले। यावेळी सभागृहातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते 300 स्क्वेअर मीटरचे प्लॉट होते, काही 600 स्क्वेअर मीटरचे प्लॉट होते आणि त्याप्रमाणे आपण ते आज सभागृहामध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असे कुंभमेळ्याची जी काही मनपाचे आणि प्राधिकरणाचे कामं सुरू आहेत पूर्ण नाशिक शहरभर, याचा खरं तर पूर्ण माहिती ही आपण सभागृहाला आज दिली। आयुक्तांनी एक प्रेझेंटेशन दिलेली आहे। आपल्याला ह्या कुंभांची जी कामं आहेत त्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना माहिती देणं अतिशय गरजेचं होतं। काय आपण नियोजन केलेलं होतं, प्राधिकरणासमोर महानगरपालिकेने काय मांडणी केली, काय मागणी केली आणि त्यानंतर कुंभमेळा प्राधिकरणाने कशाला मंजुरी दिलेली आहे याची खरं तर शिखर समिती देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत स्थापन केलेली आहे। तिथे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार आहेत आणि CS साहेब आहेत, त्याचबरोबर प्राधिकरण आणि अध्यक्ष गेडाम साहेब देखील उपस्थित असतात आणि यामध्ये खरं तर कुंभाच्या कामांना मंजुरी दिली जाते। त्याचबरोबर आज संपादनाचा देखील विषय साधूग्राम या ठिकाणी केला गेलेला आहे। त्या संबंधातली कुंभमेळा अंतर्गत होणारे कामांविषयी खरं तर लोकप्रतिनिधींनी असं सांगितलं की महानगरपालिका ही अतिशय सक्षम अशी संस्था आहे आणि कुंभमेळ्याकरता आजपर्यंत जी काही होणारी काम होते, मागे कुंभमेळ्यात देखील ते महानगरपालिकेने केले होते। प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून प्राधिकरण हे करू शकतात, पण जेव्हा आपण कुंभमेळ्याची कामं म्हणून करत असतो त्यामध्ये महानगरपालिकेचा सक्षम सहभाग जेव्हा आता लोकप्रतिनिधी आले आहे तर नक्कीच झाला पाहिजे आणि त्याकरता आपण प्राधिकरण समन्वय समिती स्थापित करतो, ज्यामध्ये गेल्या कुंभमध्ये अनुभव असणारे काही लोकप्रतिनिधी व पदसिद्ध आमचे पदाधिकारी असतील। काही अधिकारी जे आहे ते पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्येच काम करताना आढळत आहे। त्यामुळे मी अशी सभागृहाला माहिती देण्यास आदेशित केलेलं आहे की ज्या अधिकाऱ्यांना 3 वर्षापेक्षा जास्त झालेले असतील त्या अधिकाऱ्यांची एक यादी सभागृहात देण्यात यावी आणि ते पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये इतके वर्ष काय करताय, कारण पाणी पुरवठ्याला इथे आम्ही मागूनसुद्धा अधिकारी उपलब्ध होत नाही आहे, जेव्हा की प्रत्येक अधिकारी बांधकाम आणि TP-साठी जाण्यात उत्सुक आहे। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे, एवढं शहराची विकास कामं सुरू आहेत, तर नक्कीच पाणी, ड्रेनेज आणि हरित नाशिक करण्यासाठी मग सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, ह्या उपक्रमांना देखील आपले तेवढे इंजिनियर्स अवेलेबल पाहिजे आणि त्याकरता खरं तर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।